आज माझ्या शेतकरी बापावर अभूतपूर्व असं संकट आलंय आणि त्यावेळेस तो तुमच्याकडे काहीतरी मदत मागतोय आणि ही मदत देत असताना तुम्ही त्या ठिकाणी त्याला 18,500ची मदत देत आहे. अहो नेमकं 18,500 मध्ये मायबाप सरकार आम्ही करायचे काय मला सांगा ना. आणि हे 18,500 तुम्ही कुठल्या निकषानं आम्हाला देणार आहेत आणि हा निकष लावणारा माणूस तरी कोण आहे आम्हाला एकदा सांगा तरी त्याचं नाव. अहो मला तर वाटतं तो शेतकरी 100% नसावा. अहो या ठिकाणी तुम्ही बघताय ना शेतीमध्ये किती खर्च होतो, किती खर्च झाला असेल माझ्या शेतकरी बापा. आज तो 18,500चा आकडा ऐकल्यानंतर त्या ठिकाणी त्याला रात्रभर झोप आली नाही. का झोप आली नाही याचा विचार केला तुम्ही? कारण की त्याला दिसतंय की त्याचं समोरचं कुटुंब त्याला जगवायचं कसं आहे 18,500 मध्ये. येणारा सण दिवाळी कशी करायची 18,500 मध्ये. आणि मला मायबाप सरकार सांगा, जर माझं सोयाबीन आलं असतं चांगलं ना तर आम्ही तुम्हाला हे सुद्धा मागितलं नसतो. अहो मला सांगा, एकरमध्ये 5 क्विंटल जर सोयाबीन झालं असतं ना तर 2.5 एकरमध्ये मला 12 क्विंटल तरी सोयाबीन झालं असतं ना. 5,000चा भाव जर धरला ना तर 12 पंचे 60,000 रुपयाचं माझं ते कमीत कमी उत्पन्न झालं असतं मायबाप सरकार. आणि त्या उत्पन्नामध्ये मी माझा संसार कसं तरी चालवण्याचा प्रयत्न केला असता. आता मला सांगा, त्या 60,000पैकी 30,000 तर माझा निव्वळ खर्च होता हो. फक्त 30,000मध्ये मला माझं कुटुंब मी तरी सुद्धा चालवणार होतो. पण आज या ठिकाणी माझ्यावर हे जे संकट आलंय ना ते संकट खूप मोठं आहे मायबाप सरकार. अशी आमच्या भावनांची चेष्टा नका करू.